सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर येथे अॅम्ब्युलन्सच्या अभावामुळे गंभीर रुग्णत्रस्त, मनसेच्या हस्तक्षेपामुळे रुग्णास मिळाले जीवनदान, मनसेकडून अॅम्ब्युलन्स वाढीची मागणी. चंद्रपूर, 9 एप्रिल 2025 सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर येथे अॅम्ब्युलन्सच्या कमतरतेमुळे एका गंभीर रुग्णाला वेळेत नागपूर येथे हलवता न आल्याने परिस्थिती चिंताजनक बनली होती. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष मनोजभाऊ तांबेकर यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे रुग्णाला जीवनदान मिळाले. यानंतर आज मनसेच्या वतीने अॅम्ब्युलन्स वाढविण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. मागील 5 एप्रिल 2025 रोजी सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर वार्ड क्र. 8 येथील रहिवासी बंडू सती बावणे यांची तब्येत अचानक गंभीर झाली. मनसेच्या आंदोलनामुळे जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचला असून आता अपेक्षा आहे की रुग्णालय प्रशासन तसेच आरोग्य विभाग या समस्येची दखल घेऊन त्वरित योग्य निर्णय घेईल. दुपारी 12 वाजता डॉक्टरांनी त्यांना नागपूरला रेफर केले. रुग्णाच्या कुटुंबियांनी तत्काळ 108 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून अॅम्ब्युलन्सची विनंती केली, परंतु 108 अॅम्ब्युलन्स सेवा पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांनी वेळकाढूपणा करत तब्बल 10 तास रुग्णाच्या कुटुंबियांना अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली नाही. रात्र होत गेली, पण कोणतीही मदत मिळाली नाही. यावेळी रुग्णाच्या कुटुंबियांनी मनसे रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हा अध्यक्ष मनोजभाऊ तांबेकर यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची गंभीरता ओळखून त्यांनी तात्काळ सार्वजनिक रुग्णालय गाठले. तिथे त्यांनी रुग्णालयाचे डीन डॉ. कांबळे यांच्याशी चर्चा करून त्वरित खासगी अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करून रुग्णाला रात्री 12 वाजता नागपूरला हलवले. या तत्परतेमुळे रुग्णाचे प्राण वाचले. या प्रकारामुळे रुग्णालयात अॅम्ब्युलन्सच्या उपलब्धतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण या रुग्णालयात दाखल होत असतात, परंतु अॅम्ब्युलन्सची संख्या अत्यंत अपुरी असल्याने अनेकदा गंभीर रुग्ण वेळेवर दुसऱ्या रुग्णालयात पोहोचवले जात नाहीत. यामुळे रुग्णांचे प्राण धोक्यात येतात आणि त्यांच्या नातेवाईकांची अवस्था केविलवाणी होते. या पार्श्वभूमीवर आज दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सार्वजनिक रुग्णालय चंद्रपूर येथे जाऊन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव चिंचाडे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात अॅम्ब्युलन्सची संख्या त्वरित वाढवावी, 108 सेवा अधिक कार्यक्षम करावी आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ प्रतिसाद मिळावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. या निवेदनप्रसंगी मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार विभाग राज वर्मा, शहर संघटक संदीप पटेल, महिला सेनेच्या शहर अध्यक्षा वर्षाताई भोमले, उपाध्यक्षा मंदाताई कराडे व अन्य मनसैनिक या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला जनतेच्या समस्या समजावून सांगितल्या आणि तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले. मनोजभाऊ तांबेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की हा विषय केवळ एका रुग्णाचा नाही, चंद्रपूरसारख्या मोठ्या शहरात ही परिस्थिती अस्वीकार्य आहे. नागरिकांचे प्राण वाचवणे हे प्रशासनाचे प्राथमिक कर्तव्य आहे. आम्ही ही लढाई जनतेसाठी लढत आहोत आणि अॅम्ब्युलन्सच्या उपलब्धतेसाठी लवकरच अधिक तीव्र आंदोलन करू. दुहेरी अवतरण चिन्ह. या प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट होते, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये आपत्ती काळात आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात असल्या पाहिजेत. अॅम्ब्युलन्स ही केवळ एक वाहने नसून ती जीवनरक्षक साधनं आहेत. त्यांची संख्या, कार्यक्षमता आणि त्वरित उपलब्धता ही प्रत्येक रुग्णालयासाठी अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या उपक्रमामुळे अनेकांना दिलासा मिळाला असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष दिल्यास भविष्यात अशा घटना टाळता येऊ शकतात. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मागणी अत्यंत रास्त असून प्रशासनाने ती गंभीरतेने घेणे आवश्यक आहे.